अमेरिकेतील अर्कान्सासमध्ये एका भारतीय तरुणाने हवेत झेप घेतली आणि इतिहास घडवलाय. कोइंबतूरच्या 26 वर्षीय लोकेश सत्यनाथनने लांब उडीमध्ये असं सुवर्ण पदक जिंकलंय ज्याचा आवाज थेट भारतभर घुमतोय. ही फक्त एक कॉलेज स्पर्धा नव्हती, तर एका क्षणामध्ये असा एक नवा नॅशनल रेकॉर्ड बनला आणि कोट्यावधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. पण अमेरिकेतल्या एका स्पर्धेमध्ये जिंकण्याला इतकं महत्त्व का दिलं जातंय आणि ही NCAA चॅम्पियनशिप नक्की आहे तरी काय? चला तर पाहूयात हा रोमांचक प्रवास. लोकेश सत्यनाथनने अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या NCAA डिव्हिजन 1 इंडोर चॅम्पियनशिप मध्ये पुरुषांच्या लांब उडीत सुवर्ण पदक जिंकले. लोकेशने आपल्या चौथ्या प्रयत्नामध्ये तब्बल 8.21 मीटरची अविश्वसनीय उडी मारून नवीन इंडियन इंडोर नॅशनल रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. पण हा विजय खूप अटीतटीचा होता. लोकेशने 8.21 मीटरवर सुवर्ण जिंकलं तर अमेरिकेचा डी ऑड्रे वॉर्ड फक्त 1 सेंटीमीटरने मागे होता, म्हणजेच 8.20 मीटरवर. दुसऱ्या स्थानी तो राहिला. म्हणजे विचार करा, फक्त 1 सेंटीमीटरचा. एका क्षणासाठी जरी लक्ष विचलित झालं असतं ना, तर हे सुवर्ण पदक भारताच्या हातातून निसटलं असतं. पण लोकेशने आपल्या युनिव्हर्सिटीसाठी पहिलं राष्ट्रीय विजेतेपद जिंकून इतिहास रचला. आता प्रश्न येतो की ही NCAA स्पर्धा नक्की आहे तरी काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर NCAA ही अमेरिकेतील कॉलेज स्तरावरील जगातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. इथूनच अमेरिकेचे भविष्यातील ऑलिम्पिकपटू आणि वर्ल्ड चॅम्पियन्स घडतात. आता लोकेश मोहिंदर सिंग गिल, विकास गौडा आणि तेजस्विन शंकर सारख्या दिग्गज भारतीय खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसलाय. आणि महत्त्वाचं म्हणजे 1965 सालापासून सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या इंडोर लांब उडीत सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय वंशाचा खेळाडू आहे. आता तो भारताच्या सर्वकालीन सर्वोत्तम लांब उडीपटूंच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. पण या ऐतिहासिक यशामागे एक मोठा वैयक्तिक त्याग आणि संघर्ष दडलाय. प्रत्येक मोठ्या विजयामागे एक मोठा त्याग असतो. या विजयानंतर लोकेशने हे यश आपल्या दिवंगत आईला समर्पित केलंय, जिचं 2021 मध्ये कोविडमुळे निधन झालं होतं. तो म्हणाला, मी माझं प्रत्येक यश माझ्या आईला समर्पित करतोय. तिने मला नेहमीच माझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रोत्साहन दिलंय. सुरुवातीला 7.89 मीटरवर 7व्या स्थानी असूनही त्याने हार मानली नाही. आणि हीच त्याची मानसिक ताकद आहे, जिने त्याला 8.21 मीटर पर्यंत पोहोचवलंय. भारताचा स्टार ॲथलीट तेजस्विन शंकरनेही या कामगिरीला भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासातील महान कामगिरींपैकी एक असं म्हटलं आहे. लोकेश सत्यनाथनची ही सुवर्ण उडी सांगते की जर तुमच्याकडे जिद्द असेल तर जगातील कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही तिरंगा फडकवू शकता. आता नीरज चोप्रा नंतर लोकेश सारखे तरुण भारतीय ॲथलेटिक्सची नवी ओळख निर्माण करत आहे. आता लोकेशच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.